नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्ता बाजारपेठेत महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून येथील विविध दुकानांमध्ये खरेदीच्या निमित्ताने जाऊन चैनीच्या वस्तू चोरी करण्याचे प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नुकतेच उघडकीस आलेत। मागील 4 दिवसांपूर्वी येथील राहुल सोमवारी यांचे दत्तकृपा जनरल स्टोर्स त्याचबरोबर प्रदीप जोशी यांच्या मातोश्री बेंटेक्स ब्युटी शॉप या दुकानामध्ये खरेदीच्या निमित्ताने 4 ते 5 महिला दिवसाढवळ्या घुसल्या आणि येथील दुकानदाराची नजर चुकवून किमती वस्तू चोरून पसार झाल्या असल्याची माहिती येथील दुकानदाराने दिली आहे। त्याचबरोबर येथील बस स्थानकामध्ये देखील अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत। मात्र या महिला चोरट्यांना पकडण्यासाठी येथील पोलीस यंत्रणा नेहमीच अपयशी ठरते। या चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करते याकडे येथील जनतेचे लक्ष लागले। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। मातोश्री लेडीज एम्पोरियम ब्युटी पार्लर हे नरसी चौकात आहे माझं दुकान। तर माझ्या इथं नेहमी महिलांची गर्दी असते। त्या गर्दीला संधी साधून काही 2-4 बायानं काल त्यांनी काय केले, दुकानात आले आणि काही वस्तूला खालीवरी करण्याचा प्रयत्न केला। माझ्या लक्षात आलं, मी जरा दुकानाच्या बाहेर काढले। मात्र मी सर्व व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो नरसीमध्ये आणि सर्व व्यापाऱ्यांना काळजी घ्यायची आहे की या ठिकाणी चोऱ्याची गर्दी वाढलेली आहे। चौकातच नसताना आपल्या नरसी बसस्थानकामध्ये सुद्धा महिलाला दुसऱ्या महिलांकडून मंगळसूत्र चोरणे किंवा आपण पर्स दागिने लंपास करणे असा प्रकार चालू आहे। त्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी हे मला नम्र विनंती आहे। सूर्यकांत सोमावर, नरसी चौरस्त्यामध्ये माझं आस्थापन आहे, दुकान आहे जनरल स्टोअर्सचं। मागील 4 दिवसाखाली म्हणजे 10 तारखेला माझ्या दुकानामध्ये 4 महिला आल्या आहेत। त्यामध्ये माझ्या किमती वस्तू चोरीला गेलेल्या आहेत। 2 जार गेलेल्या आहेत, वह्या काही गेलेल्या आहेत, काही अजून मौल्यवान वस्तू आहेत ते पण चोरीला गेलेल्या आहेत। नजर चुकीने आमच्या माणसाच्या चुकीने त्यांनी वस्तू चोरी करून गेलेल्या आहेत। मला वाटतं ह्या गोष्टीवरती आळा बसायला पाहिजे। मी CCTV कॅमेरा वगैरे बसवले, या गोष्टीची सगळं पूर्तता घेतलेली आहे। तरी पण ह्या मौल्यवान वस्तू माझ्या दुकानात चोरीला गेलेल्या आहेत। आपण पोलिसांना वगैरे काही कळवलं का याबाबत? मी पोलिसांच्या कानावरती टाकलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं की रितसर कंप्लेंट करा, FIR करा, आपण त्या गोष्टीचा शोध घेऊया।